नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. श्रीरामपुरात दिवसाढवळ्या युवकावर गोळीबार, युवक गंभीर जखमी. 2-3 हल्लेखोरांचा थरार, भरदिवसा युवकावर गोळ्या झाडून पसार. श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 7 पूर्णवाद नगर या मध्यवस्ती भागात गुरुवारी दिनांक 2 जुलै रोजी दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या गोळीबारात शुभम यादव उर्फ कल्लू वयवर्ष अंदाजे 25 वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार दबा धरून बसलेल्या 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांनी शुभम यादव यांच्यावर अचानक गोळीबार केला. गोळी त्याच्या पोटात लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिलानगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा हल्ला जुना वादातून करण्यात आला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र याबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांमधील तथ्यांची शहानिशा करण्याचं काम पोलीस करत असून नेमकं कारण तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुटकुळे, श्रीरामपूर शहरचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच घटनास्थळावरील पुरावे संकलित करून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून शहरातील विविध भागात नाकाबंदी करून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. SR24 न्यूजसाठी रंगनाथ तमनर, श्रीरामपूर.